नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये कोराळे वस्ती या रस्त्याची पावसामुळे अतिशय दुरावस्था झाली आहे। शाळेमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची देखील गैरसोय होते। ग्रामपंचायतीने याची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली। मनमाडमध्ये मुसळधार पावसाचा द्राक्ष बागांना फटका बसलाय। पावसाचे पाणी साचल्याने द्राक्ष बागांना तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय। द्राक्ष पिकावर करपा, मावा या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे। त्यामुळे उत्पादनात घट होईल आणि झालेला खर्चही वसूल होणार की नाही ही भीती द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना सतावते। नाशिकच्या सिन्नरमध्ये बिबट्याने 3.5 वर्षीय चिमुकलीवर हल्ला केलाय। या हल्ल्यात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय। शेतातील काम आवरून आई चिमुकलीला घेऊन घरी जात असताना मकेच्या शेतामध्ये दबा धरून असलेल्या बिबट्याने तिच्यावर हल्ला केला। नाशिकच्या सिन्नर तालुक्यामध्ये बिबट्याने थेट घरामध्ये मुक्काम ठोकलाय। घरातील महिलांना रात्रीच्या वेळी बिबट्याची हालचाल लक्षात आली आणि बॅटरीच्या सहाय्याने बिबट्या असल्याची खात्री झाल्यावर वन विभागाला तात्काळ कळवण्यात आलं। या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलंय। या काढून दिसतंय नाशिकच्या सटाण्यामध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। तर फुलेनगरमध्ये 5 तर यशवंतनगरमध्ये 3 अशा 8 ठिकाणी घरफोडी झाल्याचं उघड झालंय। घरी कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी डल्ला मारलाय। सीसीटीव्हीच्या आधारे त्यांचा शोध सुरू आहे।